माझ्या मित्रांनो, मला एक सांगा, एका रस्त्यामुळे लाखो लोकांचं आयुष्य बदलू शकतं का? हे ऐकायला जरा अतिशयोक्ती वाटेल, पण इतिहास सांगतो, जिथे रस्ते पोचतात तिथे संधी पोचतात, जिथे संधी पोचतात तिथं माणसं स्थिरावतात, आणि जिथं माणसं स्थिरावतात तिथे शहरं उभी राहतात. आज आपण याच विषयी बोलणार आहोत, छत्रपती संभाजीनगरच्या एका अशा महामार्गाबद्दल. बरोबर, शेंद्रा बिडकीन ग्रीनफील्ड महामार्ग हा एक रस्ता नाहीये, हा मराठवाड्याच्या पुढच्या 30 ते 40 वर्षाचा आर्थिक पाया आहे. पण हेच आज आपण समजून घेणार आहोत इतिहासासह, नेमकं मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडणार आहे. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. सर्वच छत्रपती संभाजीनगरला माहितीये, बजाजने एका कंपनीने कसं शहर बदललं. साल होतं साधारण 1990च्या आसपासचं. छत्रपती संभाजीनगर तेव्हाचं औरंगाबाद हे प्रामुख्याने प्रशासकीय शहर होतं. पर्यटन होतं, अजिंठा वेरूळ होतं, पारंपरिक व्यापार होता, पण मोठा औद्योगिक रोजगार नव्हता. तरुण शिकला की पुण्याकडे मुंबईकडे निघायचा, आणि मग बजाज ऑटो आली. एका कंपनीने जे केलं ते आजही थक्क करणार आहे. हजारो तरुणांना थेट रोजगार मिळाला. कंपनीच्या भोवती छोटे मोठे पुरवठादार उद्योग उभे राहिले, सुटे बाग बनवणारे कारखाने आले, वाहतूक व्यवसाय वाढला. शहराबाहेर नव्या वसाहती उभ्या राहिल्या. शाळा, बँका, हॉटेल्स, दवाखाने सगळं सगळं वाढलं. फक्त एक कंपनी आली आणि तिच्या भोवती एक संपूर्ण औद्योगिक परिसंस्था उभी राहिली. आजही बजाजमुळे थेट आणि अप्रत्यक्षरित्या लाखो कुटुंबाचं अर्थकारण चालतं. एका कंपनीने शहराचा चेहरा बदलला. आता कल्पना करा, जर एका कंपनीने हे केलं तर डझनभर जागतिक कंपन्या जर या छत्रपती संभाजीनगर मध्ये आल्या तर काय होईल. आता आपण येतोय याच गोष्टीकडे. शेंद्रा बिडकीन परिसरात जे घडतंय ते फक्त MIDCचा विस्तार नाहीये, हे आहे ऑरिक, औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी. ऑरिक म्हणजे काय? आता तुम्ही विचार करणार, दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर म्हणजे काय, DMIC म्हणजे काय. या सर्व गोष्टी खूप मोठ्या आहेत. यात अंतर्गत विकसित होणार आहे भारतातील पहिलं हरित क्षेत्रीय स्मार्ट औद्योगिक शहर तयार होत आहे. हे समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडं मागे यावं लागेल. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणजे काय हे तुम्ही विचारणार होता. तर देशातील सर्वात महत्वाकांक्षी औद्योगिक प्रकल्प आहे. दिल्ली ते मुंबई या संपूर्ण मार्गावर जागतिक दर्जाची औद्योगिक शहरं उभारणं हा यामागचा उद्देश आहे. आणि या कॉरिडॉरचं महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचं ठिकाण आहे आपलं छत्रपती संभाजीनगर. इथं आता नेमकं होणार काय आहे किंवा कोण येणार आहे, तर टोयोटा समूह जगातील सर्वात मोठ्या वाहन कंपन्यांपैकी एक आहे. अथर एनर्जी भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी आहे. JSW समूह देशातील सर्वात मोठ्या स्टील आणि उद्योग समूहापैकी एक आहे. ल्युब्रिक जोल असेल, हॅवसंग असेल, जागतिक दर्जाच्या ह्या ज्या कंपन्या आहेत, विद्युत वाहनं, बॅटरी उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स, हरित ऊर्जा, उच्च तंत्रज्ञान उत्पादन या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक होते. पण इथे एक महत्वाचा प्रश्न येतो, कंपन्या येणं पुरेसं आहे का? उद्योग टिकतो तो रस्त्यावर. एक साधी गोष्ट समजून घ्या, तुम्ही एखाद्या गावात मोठी फॅक्टरी उभारली, पण त्या गावात जाण्यासाठी रस्ताच नाही. मग कच्चा माल यायला उशीर होतो, तयार माल बाजारपेठेत वेळेत पोहोचत नाही, कर्मचारी रोज थकून भागून येतात, आणि निर्यातीसाठी बंदरापर्यंत माल पाठवणं महागड होतं. हे सर्व कशामुळे होतं? एका रस्त्यामुळे. आता तुम्ही सांगा, ती कंपनी इथे राहील का? बिलकुल नाही राहणार. कोणतीही मोठी कंपनी गुंतवणूक करण्यापूर्वी पहिल्यांदा काय तपासते? बेसिक सुविधा, संपर्क सुविधा, वाहतूक खर्च, वाहतुकीची गती. म्हणूनच शेंद्रा बिडकीन ग्रीनफील्ड हा महामार्ग या संपूर्ण औद्योगिक परिवर्तनाचा सर्वात महत्वाचा दुवा आहे. हा महामार्ग काय जोडतो आणि कुठून जाणार आहे? तर ऑरिकला समृद्धी महामार्गाशी जोडतो, पुण्याशी जोडतो, ड्रायपोर्टशी जोडतो, दिल्ली मुंबई कॉरिडॉरच्या संपूर्ण साखळीशी जोडणारा हा महामार्ग आहे. थोडक्यात मराठवाडा थेट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीचा भाग बनणार आहे. एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, मोठा उद्योग आला म्हणजे फक्त कारखान्यातच नोकऱ्या निर्माण होत नाहीत, त्याच्या भोवती एक संपूर्ण आर्थिक साखळी तयार होते. वाहतूक करणारे ट्रक चालक, माल साठवणारे वेअर हाऊसेसचे कामगार, पॅकेजिंग युनिट्स, जेवण पुरवणारे कॅन्टीनचे व्यवसाय बघा, चहाच्या टपऱ्या बघा, कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी घरं बांधणारे बांधकाम मजूर, हॉटेल्स, किराणा दुकान, दवाखाने, शाळा, सगळ्यांनाच मागणी वाढते. इव्हन सुरक्षा रक्षकांची मागणी वाढते. IT सहाय्यक, देखभाल सेवा यातही रोजगार निर्माण होणार आहे. आणि सर्वात महत्वाचं, छोट्या उद्योगांना मोठ्या कंपन्यांचे पुरवठादार बनण्याची संधी मिळणार आहे. बजाजच्या वेळी हेच घडलं होतं, पण त्यावेळी संख्या मर्यादित होती. आता येणारे उद्योग हे निर्यात आधारित उद्योग असणार आहेत, विद्युत वाहन आधारित आहेत, जागतिक पुरवठा साखळी आधारित आहेत. म्हणजे या वेळेचं प्रमाण कितीतरी पटींनी मोठं असणार आहे. लाखो आणि थेट अप्रत्यक्ष रोजगार हे स्वप्न नाहीये, हे शक्य आहे. आता एक महत्वाचा मुद्दा येतो, विकास फक्त शहरापुरता होणार आहे का हो? ग्रामीण भागाला काही मिळणार आहे का नाही आमच्या? त्याचा खरा फायदा ग्रामीण भागाला होत नाही असे आरोप होतात.
तर या खऱ्या बदलाची कसोटी असते ग्रामीण भागातल्या तरुणांना. कारण हा तरुण घर सोडून शहराकडे पळत नाही, हे वास्तव आहे. हे अनेक छोटे जे उद्योग विखुरलेले आहेत, मोठ्या औद्योगिक जाळ्याशी त्यांचा संपर्क नाही, पण शेंद्रा बिडकीन महामार्ग आणि ऑरिकमुळे हे बदलू शकतं. कसं? हे रस्ते मजबूत झाले तर ग्रामीण भागातील छोटे छोटे उद्योजक मोठ्या कंपन्यांना थेट पुरवठा करू शकतात. कृषी प्रक्रिया उद्योगांना बाजारपेठ मिळणार आहे. गावातल्या तरुणाला गाव सोडण्याची गरज राहणार नाहीये. निर्यातीच्या संधी जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यात पोहोचवण्याची संधी त्याला मिळणार आहे. म्हणजेच हा महामार्ग फक्त शेंद्रा बिडकीनचाच नाहीये, हा संपूर्ण मराठवाड्याचा महामार्ग आहे. इतिहासातून नेमकं शिकायचं काय असेल तर एक उदाहरण नक्की बघा. समृद्धी महामार्ग आला होता, बरोबर? तेव्हा अनेकांनी प्रश्न विचारले, एवढ्या पैशात हा रस्ता कशाला केला हो? समृद्धीचे एवढे खर्च का केलं? आज तोच महामार्ग महाराष्ट्राचा आर्थिक प्रवाह बदलतोय. नागपूर ते मुंबई माल जलद जातोय, उद्योग त्या मार्गावर येत आहेत, शहर विकसित होत आहेत. त्याचप्रमाणे शेंद्रा बिडकीन ग्रीनफील्ड हा महामार्ग, ऑरिक आणि हा संपूर्ण औद्योगिक पट्टा हे मराठवाड्याची अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद ठेवणार आहे. आज ज्या भागाकडे पोटेन्शियल आहे पण विकास नाही असं म्हणून पाहिलं जातं, उद्या तो भाग भारतातील प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाऊ शकतो. टोयोटा इथे आहे, अथर आहे, JSW इथं आहे. जगाचं लक्ष इथं लागलंय आणि वळतंय. फक्त एक गोष्ट हवी, वेगवान आणि दर्जेदार रस्ते, आणि तेच या महामार्गाचे काम करणार आहे. बजाजने एकट्याने छत्रपती संभाजीनगर बदललं, पुढचे 30 वर्ष हे डझनभर जागतिक कंपन्या मिळून मराठवाडा पूर्ण बदलून टाकतील. पण हे होण्यासाठी रस्ते वेळेत व्हायला हवेत ना, दर्जेदार व्हायला हवेत, आणि राजकारण बाजूला ठेवून हा विकास जनतेपर्यंत पोहोचवायला हवा. तुमच्या परिसरात या प्रकल्पाचा काही भाग जातोय का? तुम्हाला काही परिणाम होताना दिसतोय का? किंवा तुमच्या भागात रोजगाराच्या संधी खरंच निर्माण होणार आहेत का? या रस्त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. आणि तुमच्या परिसरातून हा रस्ता जातोय का, किंवा तुमच्या जवळ हा रस्ता आहे का, हेही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आता मराठवाड्यातल्या तरुणांना पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही. छत्रपती संभाजीनगर बदलतोय, मराठवाडा बदलतोय. त्यासाठी निश्चितच आपण सर्वांनी मिळून हा प्रदेश बदलण्यासाठी संकल्प करूया, विकासासाठी लढूया. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, मराठवाड्याच्या विकासासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.